लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये उद्या होणाऱ्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आले। परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पार पडावी यासाठी कडेकोर सुरक्षा आणि खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्यात। जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। परीक्षा केंद्र परिसरात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते। परीक्षेच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे आणि जामर बसवण्यात येणार असून प्रत्येक परीक्षार्थीची तपासणी करूनच त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार आहे। परीक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूकही पोलिसांच्या बंदोबस्तात केली जाणार आहे। यामुळे प्रश्नपत्रिका सुरक्षेचा मुद्दा अधिक बळकट करण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 21 परीक्षा केंद्रांवर 11,180 प्रशिक्षणार्थी नीट परीक्षा देणार आहेत। नीटची परीक्षा उद्याचे दिवस रविवारचे दिवस नाशिक जिल्ह्याचे 21 केंद्रावर आयोजित करण्यात आलेले आहेत। 17 केंद्र नाशिक शहरात आहेत, 3 मालेगाव शहरात आहे आणि 1 ओझर शहरात आहे। असं 21 केंद्रामध्ये पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, CISF, NTA चे सर्व अधिकारी आणि या ठिकाणी नेमण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारीच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण नियोजन NTA ने जो काही डायरेक्शन्स गाईडलाईन्स दिले होते, त्याची जो काही खबरदारी घेण्याची सूचना दिली होती, सर्व गोष्टीच्या प्रोटोकॉलप्रमाणे या ठिकाणी आपण पालन करतो। त्याचे जो रंगीत तालीम या रिहर्सल्स असतो ते पण आजच्या डेटमध्ये आपण करून घेतो, जेणेकरून उद्याच्या दिवशी कुठल्याही प्रकारची अडचणी होणार नाही। या सगळ्या विशेष खबरदारी घेताना कुठलेही परीक्षार्थीला, विद्यार्थीला अडचणी येऊ नये त्याच्यासाठी पण आपण विशेष खबरदारी घेतो। सर्व विद्यार्थीला माझी यही सूचना आणि विनंती राहील की आपण वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावा। नॅशनल टेस्टिंग एजन्सीनी जो आपल्या ऍडमिट कार्डवर जो इन्स्ट्रक्शन्स आपल्याला देण्यात आलेला आहे, जो काही सूचना आपल्याला देण्यात आलेली त्याला वाचून समजून त्याच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण पालन करावं आणि माझ्या वतीने सर्व विद्यार्थीगणाला खूप खूप शुभेच्छा। NTA ने दिलेल्या सर्व गोष्टीच्या त्या ठिकाणी पालन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे त्या सर्व गोष्टीच्या या ठिकाणी पालन। परीक्षा कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून विद्यार्थ्यांनीही नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।